5व्या भागावर थांबलो होतो. आज पुन्हा एक वार आपण मननासाठी यशाचाच ग्रंथ अध्याय क्रमांक 59 आणि वचन क्रमांक 15 पाहूया. सत्याचा अगदी अभाव झाला आहे. सत्याचा अगदी अभाव झालेला आहे. दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतरांची झाली. आम्ही पाहूया पुन्हा अध्याय क्रमांक 59 आणि वचन क्रमांक 15. सत्याचा अगदी अभाव झाला आहे. यशाच्या ग्रंथामध्ये स्पष्टरित्या वॉर्निंग दिलेली आहे, स्पष्टरित्या चेतावणी दिलेली आहे, स्पष्टरित्या त्या ठिकाणी असणारं वातावरण दर्शवलेलं आहे, त्या ठिकाणची असणारी परिस्थिती सांगण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी असं पाहण्यात आलेलं आहे की सत्याचा अगदी अभाव झालाय. सत्य एकदम किरकोळ प्रमाणात राहिलेलं आहे. सत्य लोकांकडे राहिलेलंच नाही आणि सत्याला सोडून अनेक लोक दुष्कर्माकडे वळलेले आहेत. दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतरांची झाली. परमेश्वराने जेव्हा पाहिलं की आमच्या जीवनामध्ये न्याय नाही, आमच्या जीवनामध्ये सत्य नाही, आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारच्या परमेश्वराने धाडून दिलेल्या बऱ्याचशा गोष्टी दिसेनाशा झाल्यात आणि परमेश्वराने इतरांची केली. अशाच प्रकारे प्रिय, आज जर आमच्या जवळ सत्य नाही तर देव देखील आमच्यापासून तोंड फिरविल, देव देखील आमच्यापासून पाठ फिरविल. आणि मग त्यावेळेस आम्ही म्हणू, हे प्रभो, हे प्रभो. कारण परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं की त्या काळामध्ये न्यायाचा काळ ज्यावेळेस, न्यायाचा दिवस ज्या वेळेस येईल आणि ज्यावेळेस माझा राजवैभवनी या वेळेस येईल आणि त्यावेळेस अनेक लोक म्हणतील, हे प्रभू, तुझ्या नावाने आम्ही संदेश दिला, तुझ्या नावाने आम्ही भूते गाजवली, तुझ्या नावाने सुवार्ता सांगितली, तुझ्या नावाने रोग्यास तेलाचा अभिषेक करून आम्ही त्यांना पुष्कळ असं आरोग्य दिलं, अनेक गोष्टी चिन्ह चमत्कार केल्या, अनेक प्रकारचे अद्भुत ते आमच्याकडून घडले. परंतु परमेश्वर त्या ठिकाणी म्हणाल, अहो अनाचार करणाऱ्यांनो, अहो दुष्कर्म करणाऱ्यांनो, अहो असत्य वागणाऱ्या लोकांनो, अहो नामधारी लोकांनो, माझ्यापासून दूर जा, कारण मी तुम्हाला ओळखत नाही. कारण ज्यावेळेस मी तुम्हाला दिलं, त्यावेळेस पाचारण केलं, ज्यावेळेस तुम्हाला निवडलं, ज्यावेळेस मी तुम्हाला बोलवलं आणि ज्यावेळेस तुमचं जीवित काम करीत असताना, जगातलं जीवन, आत्मिक जीवन, सांसारिक जीवन, आध्यात्मिक जीवन जगत असताना तुमच्यामध्ये मात्र सत्य मला काही दिसा नाही. उगा कुठंतरी कमजोर बोटावर मोजणे इतक्या लोकांजवळ सत्य आहे, बोटावर मोजणे इतक्या सेवकाजवळ सत्य आहे, बोटावर मोजणे इतक्या बिलवस भाऊ, बहीण, आई आणि प्रिय लेकरांजवळ सत्य आहे. आज परमेश्वरांचे पाहिलेले कदाचित प्रिय हो, परमेश्वर आमच्यापासून पाठ फिरेल. कारण ज्यावेळेस सत्य नोहाच्या काळात सत्याला त्या ठिकाणी थारा उरला नाही, त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने लोकांपासून तोंड फिरवलं, परमेश्वराने लोकांवर कृपा करण्याचं बंद केलं, परमेश्वराने दया करायचं बंद केलं, परमेश्वराने त्या लोकांकडे पाठ फिरवली आणि केवळ ज्याच्या जवळ सत्य होतो तो नोहा आणि त्याचं कुटुंब त्या ठिकाणी वाचल्या गेलं. सदोम गमोराच्या टायमाला तसंच झालं. त्या ठिकाणी सत्याचा पार फालुदा करून टाकला होता, सत्य पार विकून टाकलं होतं, सत्य पार विस्कळीत गेलं होतं. तिथं एक ठराविक म्हणजे एकदम किरकोळ प्रमाणामध्ये एका मनुष्याच्या जीवनामध्ये 1, 2, 3 व्यक्ती होते, जास्तीत जास्त 4, त्याच्यातला अर्धा अविश्वासू राहिला म्हणून निम्या रस्त्यातच मिठाचा खांब बनला. त्या सदोम आणि गमोरात परमेश्वराने पाठ फिरवली, परमेश्वराने त्यांच्याकडे न्याय पाठवला, कारण त्या ठिकाणी सत्यच राहिलं नव्हतं. अशाच प्रकारे आज शेवटच्या दिवसामध्ये अनेक लोक सत्यापासून दूर गेलेले आहेत. आज परमेश्वर आमच्याकडे पाठ फिरवणार आहे. आज परमेश्वर त्याचा न्यायसन घेऊन येणार आहे आणि मग न्यायसनाच्या समायला, न्यायसनाच्या वेळेस कुठल्या प्रकारची दयामाया होणार नाही. कुठलाही पाळक पास्टर साहेब आपल्या प्रिय पत्नी म्हणजे पालकीनबाईला वाचू शकणार नाही. हो, पाळक साहेब आपल्या पालकीनबाईला वाचू शकणार नाही, पालकीनबाई आपल्या पालकाला वाचू शकणार नाही, पालक आपल्या लेकरांना वाचू शकणार नाही, लेकर आपल्या पालकांना वाचू शकणार नाही. एखादी पत्नी एखाद्या त्याच्या मिस्टरांना म्हणजे नवऱ्याला वाचू शकत नाही, नवरा पत्नीला वाचू शकत नाही, आई बाप कुणी कुणाचं नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माने, ज्याच्या त्याच्या विश्वासाप्रमाणे आणि त्याच्यामध्ये सत्य किती आहे त्याच्यावर हे डिपेंड आहे प्रियो.
आणि म्हणून आज वेळ थोडीशी आमच्या जवळ आहे बाकी, आणि म्हणून आम्ही सत्याला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आम्ही यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 2 या ठिकाणी आणखी एक पाहूया. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 2. आणि सत्याने धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आपणास धन्य गणितील आपल्याला धन्य करतील व त्याचा अभिमान बाळगतील. पुन्हा एक वाचूया. आणि सत्याने धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाशील तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आपणास धन्य गणितील व त्याचा अभिमान बाळगतील. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. या ठिकाणी सत्याने जीविताची शपथ वाहतील. अनेक लोक सत्य जवळ नाही, परंतु शपथ व्हायला खूप पक्के झालेत, लय तरबेज. थोडं काही झालं का लगेच गळ्याला हात, लगेच बायबलला हात, लगेच मंदिरात जातात ना, प्रार्थनेला जातात ना, तुमचे पालक साहेब हे शिकवितात का, लगेच सुरू. हे काय आहे? आमच्या जवळ सत्य नाही, परंतु आम्ही सत्य आहोत, आम्ही खरे आहोत, आम्ही खरोखर परमेश्वराचे लोक आहोत हे दाखवण्यासाठी अनेक लोक शब्द वाहतात. आणि या शब्द वाहत असताना प्रिय आम्हाला एक गोष्ट जाणवती की त्यांच्या अनेक लोकांजवळ सत्यच नसतं. खोटं लपवण्यासाठी आज अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं स्वरूप निर्माण करत आहेत. आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला आता जपणं खूप गरजेचं आहे. आम्हाला त्या ठिकाणी जीविताची शपथ वाहशील सत्याने. पहिली गोष्ट शपथच वाहू नका, कशाचीच वाहू नका. परंतु त्या टायमिंगला धर्मशास्त्र नियमशास्त्र दिलं यासाठी की लोकांनी पापात राहू नये. मग लोकांना काय लक्षात आलं, मग लोकांनी काय केलं, असत्य असलं तरी शपथ व्हायला सुरुवात केली. अशा प्रकारे लोक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 3 आणखीन एक रेफरन्स साठी पाहूया. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 वचन क्रमांक 3. खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात. ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात, एकदम लवित. ते देशात प्रबल झाले आहेत, ते देशामध्ये प्रबल झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे. ते दुष्कर्म जोडितात. मला ते ओळखीत नाही असे परमेश्वर म्हणतोय. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 3 आम्ही पुन्हा एक वार या ठिकाणी पाहू. खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात. जसा धनुष्य असतो ना, धनुष्य बाण, तो जितका भाटाव माग वाटता येईल, जितका ते धनुष्य बाणाचा आकार असा वाकन, त्याच्यामध्ये तितका ताण तयार होतो, तितकं टेन्शन तयार होतं, तितकी एनर्जी तयार होती, तितका स्पीड तयार होतो. अशा प्रकारे अनेक लोक खोटे बोलण्यास कशासाठी ताणून तुनून खोटे बोलण्यासाठी आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात. ते देशात प्रबळ झाले आहेत. अशा लोकांची भरपूर काही संख्या झालेली आहे की ज्यांच्या जीवनामध्ये सत्य नाही, ज्यांच्या जीवनामध्ये खोटच आहे, परंतु हे खोटं दाबून ठेवण्यासाठी, या खोट्याला सत्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी, या खोट्याला खऱ्याचं स्वरूप देण्यासाठी, डुप्लिकेटपणाचा ओरिजिनल स्वरूप देण्यासाठी हे लोक काय करतात, आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात. जसं पाहिजे तसं वाकवितात. देवाचं वचन घेऊन त्या वचनाचं सुद्धा इतकं काही त्याला वाकून टाकलंय लोकांनी, त्यांच्या फायद्यासाठी, त्यांचं कुकर्म झाकून ठेवण्यासाठी, त्यांचं दुष्कर्म झाकून ठेवण्यासाठी, त्यांचं खोटं झाकून ठेवण्यासाठी, आणि त्यांचं सत्य उजेडात येऊ नये म्हणून अनेक प्रकारचे पांघरून आज अनेक लोक घालून बसलेले. जसे की आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की अनेक लांडगे जे आहेत ना, ते आलेत, घुसलेत, ते काम पण करतात, परंतु मेंढराचं कातड पांघरलेलं आहे. अशा प्रकारे हे खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात. अनेक लोक खोटे बोलण्यात इतकं तत्पर आहे ना, जर खोटं बोलण्याची जर स्पर्धा घेतली ना, तर पाळक साहेबांचे सुद्धा नंबर यायला बसलेत. काय सांगता येत नाही. बिलिवर्स लोकांना माग सोडते नाही खोटं बोलण्याच्या बाबतीत. ही खेदाची गोष्ट आहे.
ही काही चांगली गोष्ट नाही, ही चांगली बातमी नाही, ही चांगली सुवार्ता नाही, हे चांगलं प्रवचन नाही, हे चांगले बोल नाहीत. कारण सध्याची स्थिती जी आहे, देवाचा आत्मा मला या वचनाच्या माध्यमातून हे सांगत आहे. इर्म्याचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 2 मध्ये खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात. ते देशात प्रबळ झालेले आहेत, ते थोडे तिडके राहिले नाहीत, हातावर बोटावर मोजण्यासारखे सत्य लोक राहिलेले आहेत, परंतु यांची संख्या इतकी काय भरमसाठ झालेली आहे, अख्खा देश यांनी व्यापून टाकलेला आहे, असं राष्ट्र व्यापून टाकलेला आहे. आणि म्हणून आज मी पुन्हा एक वार तुम्हाला सांगू इच्छितो की नोहाच्या समयाला जसं तारू बांधला, सदोम गरोमाराच्या टायमाला जसं लोटाला वाचवलं, आणि आणखीन एक सांगतो, योनाला ज्या ठिकाणी निनिवेला पाठवलं आणि योनाने सांगितलं आणि त्यांनी तो उपदेश स्वीकारला, तो कडू उपदेश होता. ते गोड गोड भाषण नव्हते. डायरेक्ट सांगितलं होतं तुम्ही मरणार, तुमची कत्तल होणार, तुम्ही नष्ट होणार, देव तुम्हाला ताडण करणार. आणि मग ते लोक सुधारले. आज असे वचन नको आहेत, अशी सत्यवाणी आज नकोय लोकांना. आणि अशा प्रकारचे बरेच लोक देशात प्रबळ झाले आहेत. पण कशासाठी झालेले आहेत? पवित्र शास्त्र त्या ठिकाणी सांगत आहे. मी पुन्हा एक वार वाचतो, लक्षात द्या. खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात. ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे. मग कशासाठी प्रबळ झालेले आहेत? आज आम्हाला प्रबळ आणि धनवान आणि चांगल्या प्रकारचं सुदृढ ठेवलेलं आहे. आज आम्हाला निरोगी ठेवलेलं आहे. आज आम्हाला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी आहेत. आज आम्हाला सगळ्या प्रकारचा मान सन्मान गौरव अधिकार सर्व काही. आज आमच्याकडे धन दौलत नोकर चाकर सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आज आमच्याकडे मंडळी आहे, आमच्याकडे चर्चेस आहेत, आमच्याकडे याजक आहेत, आम्ही पास्टर साहेब आहेत, पालक साहेब आहेत, कोऑर्डिनेटर साहेब आहेत, बिशप साहेब आहेत, कर्नल साहेब आहेत, मेजर साहेब आहेत, आणि आणखीन कोणते साहेब आहेत? सगळे साहेब आहेत. मग आमची उन्नती का होईना? काय विशेष आहे? का आम्ही खोटं बोलत आहोत का? का आमची जीभ खोटं बोलण्यासाठी, लुबाडण्यासाठी, लुटण्यासाठी धनुष्याप्रमाणे आम्ही वाकवित आहोत का? आणि अशा लोकांची संख्या खूप प्रबळ झालेली आहे, पण सत्यासाठी नाही झाली. परमेश्वराची इच्छा आहे की सत्यासाठी लोकांचे समूह वाढावा, सत्यामध्ये अनेक लोक चालत यावे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये अनेक लोकांनी चालावं. माझ्या बिलवस भावांनो आणि बहिणींनो, प्रिय लेकरांनो, आई आणि वडिलांनो आणि प्रिय देवाच्या सेवकांनो, मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करू इच्छितो. या इर्म्याच्या 9व्या अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये मी तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट सांगू इच्छितो की आम्हाला सत्यासाठी जमायचं आहे. आम्ही ज्यावेळेस जमतो ना, जसं प्रेत पडल्यानंतर गिधाडे उतरत येत ना, तिथं गिधाड, त्या गिधाडांना बरोबर वास लागतो. त्यांचे कानन चोच डोळे तीक्ष्ण असते. कुठं काही ढोर मरून पडलेला असलं ना, ते गिधाड वरूनच बरोबर घेलट्या घालतात आणि इतके लचके तोडतात ना त्या जनावराची. काही काही गिधाडे असे आहेत का जिवंत जनावराला म्हणलं तरी लचके तोडीत आणि खलास करतात. अशा प्रकारच्या टोळ्या तयार झालेल्या आहेत. माझ्या बिलवस भावांनो आणि बहिणींनो, ह्या टोळीपासून आम्हाला ह्या टोळीत जमायचं नाही, ह्या टोळीपासून वेगळं व्हायचं आहे. आणि जो परमेश्वराला हवी असणारी, सत्यामध्ये समर्पित होणारी, आणि म्हणून पहिले तिमोथेचं पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 15 मध्ये लिहिलेलं आहे, सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाची मंडळी. यामध्ये तुला कसं राहायचंय तुम्हाला समज. आज आम्ही देवाच्या मंडळीमध्ये जिवंत करत असतो. पाहूया पहिलं तिमोथी आणि त्याचा पहिलं तिमोथी अध्याय क्रमांक 3. आपण काही छोटस एक वचन वाचूया. कळलं? पहिलं तिमोथी 3 तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे, अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे, तिच्यामध्ये म्हणजे देवाच्या घरात कसं वागलं पाहिजे हे तुला समजावं. प्रेषित पौल महाराज त्या ठिकाणी त्याचा आध्यात्मिक प्रिय लेकरू तिमोथी आणि त्या ठिकाणी असणारी मंडळी त्या काळापुरतच मर्यादित नव्हतं, तर आजच्या समाजाला देखील हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी लागू आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो लिहित आहे की सत्याचा स्तंभ असणारी, जिच्यामध्ये सत्य आहे, सत्य तिचा खांब आहे, सत्य तिचा आधार आहे, सत्यावरती डेव्हलपमेंट झालेली आहे, सत्यावरती उभी राहिलेली आहे, सत्यावरती आपल्या सगळ्या फांद्या पसरलेल्या आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की खडकावर जो पाया आहे, ख्रिस्त म्हटलेला जो खरा खडक आहे, आणि त्या खडकावर म्हटलेला जो पाया आहे, आणि त्या पायावर बांधलेलं जे आध्यात्मिक मंदिर आहे, तो कुठल्याही प्रकारचं दबाव
कुठल्याही प्रकारचा पूर येऊ, वारा येऊ, कुठल्याही प्रकारचं संकट येऊ, हे मंदिर हलणार नाही. अनेक लोकांनी वाळू मध्ये पाया बांधलाय. वाळू म्हणजे खोटं बोलण्यास, वाळू म्हणजे धनुष्याप्रमाणे आपली जीभ वाकवणं, वाळू म्हणजे सगळ्या जगातल्या धन दौलत आणि सगळ्या गोष्टीचा अतिरेक, वाळू म्हणजे सत्य नसणं. आणि म्हणून पहिलं तिमोथी 3:15 मध्ये लिहित आहे की तो, तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ अशी जी जिवंत देवाची मंडळी तिच्यामध्ये म्हणजे देवाच्या घरात कसं राहिलं पाहिजे हे तुला समजलं पाहिजे. आता आम्ही समजून घ्यायचं की आम्हाला देवाच्या घरामध्ये कसं राहायचंय. आणि जर मग आमची सत्याचा स्तंभ असणारी जर जिवंत देवाची मंडळी आहे, जिवंत देवाचं जर चर्च आहे, जिवंत देवाचे लोक आहोत, जिवंत देवाचे जर उपासक आहोत, जिवंत देवाचे प्रिचर किंवा त्याला काही सेवक आहोत, किंवा त्याच्या जिवंत देवाच्या नावावर विश्वास ठेवणारे साधे बिलिओस भाऊ बहीण आई वडील प्रिय लेकर आहोत, तर आम्हाला कसं राहायला पाहिजे. आता कुणी परत एकदा सांगायची गरज नाही. आम्ही आमच्या घरामध्ये कसं राहतो, आमच्या घराची ठेवण कशी ठेवतो, आमच्या घराचं रक्षण कसं करतो, आमचं घर सुशोभित कशा प्रकारे करतो, आमच्या घरामध्ये डेकोरेटिव्हपणा कसा निर्माण करतो, आमच्या घरामध्ये शांती राहावी म्हणून काय काय प्रयोग करतो, आमच्या घरामध्ये आनंद यावा म्हणून आम्ही किती गोष्टी करतो. मग जर देवाच्या घरात आम्ही राहत आहोत तर प्रिय हो, आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं राहिलं पाहिजे. देवाला सगळ्यात मोठी जर चीड आहे तो खोटं बोलण्याची देखील आहे. जर देवाच्याच मंदिरात राहायचं म्हणजे परमेश्वरामध्ये राहायचं, म्हणजे परमेश्वराचं काम करायचं, म्हणजे परमेश्वरच्या लोकांना शिकवायचं आणि आपण मात्र छाप मध्ये राहायचं. दुसऱ्याला सांगणारा देवळं लुटू नका, मूर्ती पूजा करू नका, आणि इकडे देवळं लुटून पार इको इको टाकले काही लोकांनी. आमच्या पूर्वीच्या मिशनऱ्यांनी, पूर्वीच्या ज्या संदेष्ट सेवकांनी संपूर्ण कुटुंब समर्पित केलं, स्वतःचा जीव अर्पण केला, घरदार बंगला गाडी विकी जेवढं काय होतं तेवढं विकलं आणि देवाच्या गौरवासाठी ते कुटुंबातून निघलं. आणि देवाची मंडळी, सत्याचा स्तंभ म्हटल्याने देवाची मंडळी, या जिवंत देवाच्या मंडळीमध्ये कसं राहावं तर त्यांनी त्यांचं सर्वस्व अर्पण केलं. शेवटाला त्यांचा प्राण गमावा लागला आणि भली मोठी प्रॉपर्टी तयार करून ठेवली आणि त्याच्यावर आता डोंब कावळे येऊन बसले. हे खोटे बोलणारे, हे कपटी कामदार, हे लुटणारे, हे लुच्चे, हे लपंगे, हे देवाच्या कार्यक्रमात कोणत्याच कार्यक्रमाला लायक नसलेले, अपात्र असलेले, हे काय करत आहेत, खोटं बोलून आपली जीभ असं खोटं बोलण्यात तरबेज आहेत. इतकी काही जीभ त्यांची वाकती खोटं बोलायला, तितकी जर जीभ निम्मी जरी वाकली ना सत्य बोलायला, तर मी म्हणतोय स्वर्गाच्या राज्यात बिन बोभाट जाऊ शकतो. जर नुसतं जर आपल्या कंट्रोल मध्ये ठेवायचंय आणि त्याच्याकडून जर आपल्याला नुसतं काहीतरी घ्यायचंच, मग मात्र प्रिय हो, पाणी लावून 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 ते खोटं बोलून अनेक लोकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एक वाचतो तुम्ही यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 3. खोटं बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवितात, ते देशात प्रबळ झाले आहेत आणि प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे. ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात. अहो, एकच दुष्कर्म करत नाही, एकच चूक करत नाही, एकच अपराध करत नाही, तर एक दुष्कर्म झालं की त्या दुष्कर्माला दुसरं दुष्कर्म सोडतात. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं प्रिय, ज्या वेळेस एखाद्या मनुष्याला सत्य समजतं आणि कळत न कळत, जाणून बुजून किंवा जगाच्या दृष्टिकोनातून किंवा सैतानाने त्याला भुरळ घातल्यामुळं, दबाव ताण टेन्शन परिस्थिती निर्माण केल्यामुळं कदाचित जर त्याच्याकडून एक दुष्कर्म जर झालं तर त्याने जर लागलीच परमेश्वराला जर त्याची दयायाचना केली, लागलीच परमेश्वराला ते सत्य कबूल केलं की होय परमेश्वर देव बाप्पा, मी या जगाच्या राटीमध्ये फसलो, मला फसवण्यात आलं, मला भुलवण्यात आलं, जसं तू आदाम आणि सगळ्या प्रकारच्या प्रिय लोकांना तू क्षमा करत आलाय, मला क्षमा कर. परंतु नाही, आम्हाला त्या दुष्कर्मामध्ये देखील आनंद वाटतो, कारण ते दुष्कर्म केल्यामुळं जैविक रीतीने आमचा थोडासा फायदा झालेला असतो, कारण ते दुष्कर्म केल्यामुळं आमच्या त्या ठिकाणी प्रॉफिट वाढवलेलं असतं, कारण ते दुष्कर्म केल्यामुळं आम्हाला नाव रूप मिळालेलं असतं आणि म्हणून आम्ही त्याला काय करतो, परमेश्वराला कबूल करत नाही. या ठिकाणी तू म्हणतो मग एक जर का दुष्कर्म झालं, मग त्या दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 3 असं सांगत आहे. हे माझे मनचे विचार नाहीत प्रिय, आणि म्हणून तुम्ही नोट करून घेऊ शकता. या ठिकाणी ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात. मला ते ओळखीत नाहीत. अहो, परमेश्वर म्हणतो मला ते ओळखीतच नाहीत. अहो, मग हे ओळखतात कुणाला?
देवाच्या नावाने सर्व काही करायचं, देवाच्या नावाचा महिमा करायचा, देवाच्या नावाचा जय जयकार करायचा, देवाच्या नावाच्या मोठमोठ्याला साक्षी द्यायचे, देवाच्या नावावर लोकांना फसवायचं, देवाच्या नावावर लोकांना लुटायचं, देवाच्या नावाने प्रार्थना करून त्यांना काय तेल पाणी काय द्यायचं ते द्यायचं, साबण सकट पुरवी. या सगळ्या रुमाल फिमाल टावेल टोप्या, जस काही लग्नामध्ये त्यांना एखादं दुसऱ्याला आहेर द्यायला सांगितलंय, सगळ्या गोष्टी करतात. पण कशासाठी? दुष्कर्माला दुष्कर्म जोडण्यासाठी. आणि मला ते ओळखीत नाहीत. मग जे जर त्यांना ओळखीत नाही तर हे ओळखतात कुणाला? आज आम्हाला म्हणायचं आहे की प्रभू मी तुला ओळखतो. आणि जर आम्ही म्हटलं ना प्रभू मी तुला ओळखतो, तर प्रभू म्हणाल ठीक आहे, तुझं आयडी कार्ड दाखवलं. मग आमचं आयडेंटिटी कार्ड काय, आमचे ओळख पात्र काय? आम्ही म्हणतो आमचे पाळक साहेब. पाळक साहेबाला पहिले 2-4 दांडे, दुसरं काही नाहीच. कारण या ठिकाणी आमची पहिली आयडी, आमची पहिली ओळख म्हणजे आम्ही परमेश्वराला ओळखतो, आम्ही परमेश्वरामध्ये चालतो, आम्ही परमेश्वरचं सत्य स्वीकारलंय आणि आमच्यामध्ये सत्य आहे. ही सगळ्यात मोठं आमची आयडी. कारण सत्य म्हणजे परमेश्वर आहे. या ठिकाणी तो लिहित आहे ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात, मला ते ओळखीत नाही असे परमेश्वर म्हणतोय. परमेश्वर असं म्हणत आहे की ते मी त्यांना ते मला ओळखीत नाही. आणि मग जर लोक जर परमेश्वराला जर ओळखायचं बंद झाले तर प्रिय मला सांगा, न्यायाच्या दिवशी, दंडाच्या दिवशी तो आपल्याला ओळखील का? पवित्र शास्त्र आणखीन एक गोष्ट आम्हाला आवर्जून या ठिकाणी मग तुम्हाला सांगू इच्छितो. परमेश्वर म्हणतो, जो कोणी मला मनुष्याच्या पुत्रासमोर स्वीकारील मी त्याला माझ्या स्वर्गीय पित्यासमोर स्वीकारील. जो कोणी मनुष्याला माझ्या समोर नाकारील त्याला मी माझ्या परमेश्वर पित्याच्या समोर नाकारील. आता ह्या लोकांनी परमेश्वराला ओळखलं नाही, परमेश्वराला नाकारलेला आहे. आता परमेश्वर ज्यावेळेस न्यायवैभवाने येईल, आतापर्यंत काय परमेश्वरने आम्हाला नाकारलेलं नाही. कारण परमेश्वरने जर आम्हाला नाकारलं असतं तर आम्ही कोविड-19 मध्ये कधीच गेलो असतो, आजारात गेलो असतो, कशात ना कशात गेलोच असतो आणि डायरेक्ट तिकडे अधोलोकाकडे आमचं अर्ध ट्रान्सफर झालं पण असतं. पण ज्या अर्थी आम्ही जिवंत आहोत, ज्या अर्थी आम्ही सुरक्षित आहोत, ज्या अर्थी आज आम्ही या ठिकाणी आहोत, ज्या अर्थी काही समय आम्हाला दिलेला आहे, तो परमेश्वरची हीच इच्छा आहे की आमचं जुनं जीवन काढून टाकावं, नवीन जीवनामध्ये आम्ही येण्याचा प्रयत्न, नवीन जीवनामध्ये आम्ही सातत्याने येण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला त्याची खूप गरज आहे. आमच्या जीवनामध्ये सत्य असणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक रेफरन्स पाहूया, यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 5 मध्ये देखील सत्याविषयी परमेश्वर आम्हाला अनेक गोष्ट सांगत आहे. प्रिय, आम्ही सत्य या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत आहोत, यासाठी की तुम्हाला आणि मला ते सत्य माहिती पडावं, तुम्हाला आणि मला ते सत्य समजावं. आणि जर का आम्हाला सत्य समजलं तर आम्ही सर्व बंधनातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पाहूया तो रेफरन्स. जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवितो, आपल्या शेजाऱ्याला फसवितो, ते सत्य म्हणून बोलत नाही, तो सत्य म्हणून बोलतच नाही. त्याने आपल्या जिभेस खोटं बोलण्यास शिकवून घेतलं. ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतः शिनवितात. पुन्हा एक वार वाचूया आपण. जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवतो. प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे. लोकांना 10 आज्ञा लय जड झाल्या, ते प्रभूजी लय जड येते, या काय आपल्याला पाचवणार नाही राव, त्याच्यातलं थोडस कृपा करून शॉर्टकट कर ना. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं ठीक आहे, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर, म्हणजे संपूर्ण नियमशास्त्र तू पाळशील. केवळ 10 आज्ञाचं काय घेऊन बसलाय? आणि नियम या लोकांनी काय केलं इथं 5व्या यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहितोय, जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवतो. जो तो उठवतोय आणि शेजाऱ्यालाच फसवायला चालू केलं. अख्ख्या नियमशास्त्रावर धाड घातली. पहिले तरी 10 आज्ञातल्या कुठल्या तरी आज्ञा मोडायच्या, पण तू ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली ना, तर त्यावेळेस तो मनुष्य डायरेक्ट त्या संपूर्ण नियमशास्त्रावर ठपका द्यायला सुरुवात झाली. याचा अर्थ आम्ही सत्यापासून फिरलेलो आहोत. जर आमच्या शेजाऱ्या बरोबर जर आम्ही फसवत आहोत, आमच्या शेजाऱ्या बरोबर आम्ही कुरघोडी करीत आहोत, आमच्या शेजाऱ्याची जर आम्ही निंदा करीत आहोत, आमच्या शेजाऱ्याला आम्ही त्रास देत आहोत विनाकारण, आणि तो शेजारी जर सहन करीत आहे तरी आम्ही जबरदस्तीने त्यांना तेच जर करीत आहोत, याचं प्रतिफळ प्रिय तुम्हाला आणि मला भेटल्याशिवाय राहणार नाही.
परमेश्वराचा न्यायाच्या दिवशी प्रिय तुम्हाला आणि मला समजल. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलंय, जो तो उठतो, जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवतो, काय कोणत्याही गोष्टीत फसवतो, थोडं सुद्धा सहन होत नाही, थोडं सुद्धा सहन करीत नाही, नुसतं ह्याव काय च्याव करते. काय बेंबलीवर घेऊन जाणार आहेत का सगळं? डोक्यावर घेऊन जाणार आहेत का सगळं? का शेजारी तुमच्या सगळ्या प्रॉपर्टी लुटायला बसलाय? आमच्या भांडणं नेहमी शेजाऱ्याच्या बोंडरून होतात. वावरामध्ये जर शेतामध्ये जर दोन भावंड असले तर त्यांच्या भांडणं दुसरे कशात नाही होत, फक्त त्या बांधावून होते. तू इकडे आला आणि मी तिकडे गेलो, तोय पाणी इकडे फुटलं आणि माझं तिकडे गेलं, बास. तुझी कोंबडी माझ्या वावरात आली, इकडे झालं, बास. फक्त बांधावरून, एक बांधावरून. तुझे बांध म्हणजे काय माहिती का? शेजारावर प्रेम कर, जसं स्वतःवर तसं शेजारावर प्रेम कर, म्हणजे संपूर्ण नियमशास्त्र पाळशील. हे जे सत्य परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलं, त्याच सत्यावर आम्ही घात घातला आणि त्या सत्याचं स्वरूप बदलून टाकलं आणि त्याला डायरेक्ट सपशेल खोटं ठरवलं. आणि मग त्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये शाप, आजार, विकार, संकट, बंधन, जोखडं, हाय हाय सगळ्या प्रकारची गुलामगिरी, जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवतो, ते सत्य म्हणून बोलतच नाहीत. अहो, बोलायचं जरी ठरलं ना, तर मनातल्या मनात करपून कारपून प्लॅन करून बोलतात. काही तुमचं काही घेणार आहे का? मग भाऊबंदी पैसे काय करायचंय त्याला? जो तो ज्याचे त्याचं कमवतो, जो तो ज्याचे त्याचं खातो, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे, कृतीप्रमाणे, आचरणाप्रमाणे वेतन, विसार, फटके, काय चांगलं जे काय मिळायचे ते मिळेल. मग या ठिकाणी लिहिले, ते सत्य म्हणून बोलतच नाही. मनातलं कधीच सांगणार नाही, सत्य बोलणारच नाही. आणि या सत्य न बोलल्यामुळं परमेश्वराचं पातक, परमेश्वराच्या विरोधात गोष्टी आमच्या जीवनात घडायला सुरुवात होतात. त्यांनी आपल्या जिभेस खोटं बोलण्याचं शिकवलंय. डायरेक्ट त्यांनी आपल्या जिभेला काही केलं, डायरेक्ट जिभेला ऑर्डर केली, हे जिभे आपल्या शेजाऱ्याबरोबर कधीच खरं नाही बोलायचं, खोटंच बोलत राहायचं. खरं जर बोललं तर तुझं वाटोळं होईल, खरं जर बोललं तर तुला नाव ठेवतील, खरं बोललं तर तुझी निंदा करतील, खरं बोललं तर तुझी टिंगल टावळी करतील, खरं जर सांगितलं तर तुला पार कचरा करतील. खरं बोलूच नको, नुसतं खोटं बोल. परमेश्वराचं वचन त्यामध्ये लिहित आहे की त्यांनी आपल्या जिभेला खोटं बोलण्यास शिकवलंय. आणि देवाचा पुत्र तुम्हाला मला सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये सत्य असावं, तुझ्या मुखामध्ये सत्य असावं, तुझं मुख सदैव कपटी भाषण नसावं, तर सत्य भाषण असावं. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. परंतु एखाद्या गोष्टीमध्ये स्वार्थ सांगण्यासाठी, स्वार्थ गाठण्यासाठी हे असत्य गोष्टी त्यांनी आपल्या जिभेला शिकवल्या आहेत, असं परमेश्वराचं वचन सांगताय. आणि म्हणून प्रियो, आज वेळ गेलेला नाही. त्यावेळेस आम्हाला समजल, परंतु वेळ गेलेली असेल. आज वेळ आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. आपल्या जिभेला म्हणा, हे हात लावणाऱ्या जिभे, नावात आम्ही तुला छाडतो. आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे मला अभिवचन दिलेलं आहे की जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रेम कर, आजपासून मी माझ्या जिभेला ते मुखाला ते सांगल की मी माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करल. कारण जर की मी माझ्या शेजाऱ्यावर प्रेम केलं तर मी माझ्या शेजाऱ्याचं कधीच वाईट करणार नाही. पण तू माझ्या शेजाऱ्यावर माझं प्रेम नाही, माझा अंत करून इतकं कडूनी भरलंय का माझा शेजारी सुद्धा गोड असताना आम्हाला कडू दिसतोय. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतंय की मागं फिरा, या भ्रष्ट गोष्टीपासून वळा. याच्यापासून काही फायदा नाही, देहाला नाही, कुटुंबाला नाही, संसाराला नाही, आध्यात्मिक क्षेत्राला नाही, जगालाही नाही, कुठल्याच प्रकारच्या गोष्टीला फायदा नाही. जे काय असेल ते थोडके दिवस जे आमच्या राहिले प्रेमाने, आनंदाने, हास्याने घाला. या ठिकाणी आणखीन एक वचन पाहूया आपण. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 10 मध्ये देखील परमेश्वर आम्हाला काही गोष्टी शिकवतोय. पाहूया. तरी परमेश्वर सत्य देव आहे, तरी परमेश्वर सत्य देव आहे, तो जिवंत देव, तो जिवंत देव, सनातन राजा, सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते. त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. वाचूया ते यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 10 मध्ये पाहूया आपण. सत्य देव आहे, परमेश्वर सत्य देव आहे. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी लिहिलेला आहे, तो जिवंत देव आहे. परमेश्वर तर सत्य आहे पण तो जिवंत आहे, सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होती. पृथ्वी, त्याला जर क्रोध जरी आला ना, क्रोध दाखवायच्या अगोदरच क्रोध जरी आला ना तर पृथ्वी कंपायमान होती. आणि त्याच्या
कोपा पुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. अहो त्याचा जर कोप आला आणि त्याचं जर सगळं काही सुरू जर झालं ना तर राष्ट्राचे राष्ट्र बर्बाद होतात. ज्यावेळेस परमेश्वराने त्या सदम आणि गमोराकडे पाहिलं आणि त्याचा क्रोध भडकला, अख्खं राष्ट्राचे राष्ट्र गेलं. एकटा लोट आणि त्याच्या 2 मुली वाचल्या, आणखी त्याची पत्नी वाचली होती निम्यात येऊन, पण ती जगाकडे लक्ष असल्यामुळे ती अविश्वासामुळे तिथं पुढे जाऊ शकली नाही. आणि म्हणून प्रिय तुम्हाला आणि मला परमेश्वरच्या या सर्व गोष्टीला सामोरं जायचंय. परमेश्वर सत्य देव आहे. मनुष्य खोटा ठरेल, पालक साहेब खोटे ठरतील, फादर साहेब खोटे ठरतील, बिशप साहेब खोटे ठरतील, कोऑर्डिनेटर साहेब, भंतीजी साहेब, जेवढे कोणते साहेब आहेत ना, कर्नल साहेब, फादर साहेब, गुरुजी साहेब, आणखीन कोणते कोणते साहेब, एक वेळेस ते खोटे ठरतील. आमच्या घरातले खोटे ठरतील, आम्ही स्वतः खोटं ठरू, पण तू माझा, तुमचा आणि जगाचा उद्धारक परमेश्वर कदापि खोटं ठरणार नाही. म्हणून परमेश्वर हा सत्य देव आहे. मग त्या परमेश्वर जर सत्य देव आहे तर आम्ही त्याचे उपासक कसे असावे? प्रश्नचिन्ह तुम्हीच लावून घेतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. परमेश्वर जर सत्य देव आहे तर त्याची उपासना करणारे कसे असावेत? आणि म्हणून योहान 4:23 मध्ये लिहिलेलं आहे. योहान कृष्णवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 23व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो सुंदर अशी गोष्ट त्या ठिकाणी लिहितोय. त्या ठिकाणी एक गोष्ट तो अशी लिहितोय की तो काही लोकांना शोधत आहे, काही भावांना, काही बहिणींना, काही आई वडील प्रिय लेकरांना, या जे काही निवडलेले आहेत अशा काहीतरी गोष्ट तो शोधतोय. पाहूया आपण 23. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने, आत्म्याने व खरेपणाने, आत्म्याने व सत्याने पित्याची उपासना करतील. अशी वेळ येत किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. अहो पित्याची इच्छा आहे खरेपणाने, पित्याची इच्छा आहे सत्यपणाने. आणि मग इथं जर परमेश्वर म्हणतोय, यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 10 मध्ये परमेश्वर सत्य देव आहे. अहो परमेश्वर सत्य देव आहे तर त्याच्या खोटे लोक कसे असतील? त्याची पूजा अर्चा करणारे, त्याच्या नावाचा महिमा आणि गौरव करणारे खोटेपणाने कधीच काही होऊ शकत नाही. आणि जरी त्यांनी केलं या जगामध्ये तरी त्यांचं ते खोटंपण या सैतानाच्या दृष्टिकोनातून, सैतानाने दिलेल्या आशीर्वादामुळं, सैतानाने दिलेल्या पाठिंबामुळं, सैतानी त्यांच्या घेतलेल्या कब्जामुळं जरी घडीभर खोटं बोलून त्यांच्या जीवनामध्ये हर्ष, आनंद, शांती, प्रेम आणि सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी जर मिळत असतील ना, ही तुम्ही भूल चूक करीत आहात. याचा अर्थ सरळ सरळ तुमचं तिकीट तुम्ही टीसीच्या हातात देत आहात आणि तो तपासणार आहे. सत्य जर असेल ना तर सत्य तो टीसी जो सैतान आहे ना तो आम्हाला कधीच स्वीकारणार नाही. पण जर का डुप्लिकेट पणा एकदा सुरू केला, बस तुम्ही बिंदास फ्री प्रवास करू शकता. मग काही अडचण नाही, तुम्हाला कुठेच रोकत नाही. कारण तुमची रेल्वे डायरेक्ट त्या जंक्शनवर उभी राहील ज्या जंक्शन मध्ये आधो लोकांचं दार खुलत. आणि ज्यांच्याकडे सत्य आहे ना, भले ती स्टॉप घेत घेत चालेल, अडखळणी येतील, बंधने येतील, जोकडे येतील, परंतु तो सत्यामध्ये चालेल. आणि त्याची जी एक्सप्रेस हायवे किंवा ती लोकल गाडी जरी म्हटलं, स्वर्गाच्या राज्यामध्ये त्याचे दरवाजा उघडेल. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलंय परमेश्वर सत्य देव आहे. परमेश्वर जर सत्य देव आहे तर त्याचे उपासक देखील सत्य असावेत, असं योहान 4:23 मध्ये लिहिलेलं आहे. आणि आतापर्यंत अनुभव आहे की जेवढे देवाचे उपासक झाले, देवावर विश्वास ठेवणारे निर्माण झाले, देवाकडून आशीर्वाद ज्यांनी मिळवला, देवाकडून ज्यांनी सर्व प्रकारच्या गोष्टी केल्या, हे अनेक लोक सत्य होते आणि अनेक लोक डुप्लिकेट देखील होते. पुढे तो लिहित आहे तो जिवंत देव आहे. आता परमेश्वर जिवंत आहे तर तुम्ही आणि मी मेलेले कसे? जिवंत माणूस परमेश्वराची स्तुती आराधना करू शकतो. जिवंत माणूस परमेश्वराच्या नावाला सगळ्या गौरव देऊ शकतो. जिवंत माणूस परमेश्वराचं माफी मागू शकतो. एखादा मृत झालेला व्यक्ती मागणार नाही. आणि मग जर आम्ही नुसतं या भल्या मोठ्या देहाने जर जिवंत आहोत पण तो आमचा आत्मिक जीवनच मेलेला आहे, तर तुमच्या आणि माझ्या परमेश्वराची उपासना करताना आम्ही मृत अवस्थेत करत आहोत. आणि मृत अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज परमेश्वर स्वीकारणार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद परमेश्वर स्वीकारणार देणार नाही. आणि म्हणून जर परमेश्वर जर जिवंत आहे तर आम्ही जिवंत असतानाच नीट नेटका रस्ता चॉईस केला पाहिजे. जिवंत असतानाच आम्ही सत्याच्या पाठीमागे धावलो पाहिजे. जिवंत असतानाच आम्हाला मिळालेल्या सर्व गोष्टीवर आम्ही परमेश्वराच्या गौरवासाठी ठाम पाहिजे.
थोडक्याविषयी विश्वास म्हणजे पुष्कळ नेमणूक होईल. खोटं बोलून जर समजा 500 रुपये जर तुम्हाला मिळत असतील, पण त्या खोट्याच्या बदल्यामध्ये 500च्या बदल्यामध्ये आणखीन लोकांकडून 500 घेऊन 1000 जर द्यावं, तर सत्य बोलून तुम्हाला 200 रुपये मिळू द्या, 100 रुपये तुमच्या कुटुंबाला लागतील आणि 100 बॅलन्स राहतील. मी या ठिकाणी लिहून देतो बॉन्ड पेपरवर, परंतु ते सत्य पाहिजे. परंतु आम्हाला 500 पाहिजेत ना. मग आम्ही एक खोटं बोलून 500 मिळवतो आणि संध्याकाळी नाही तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 1000 कुणाकडून तरी आणखीन 500 उसने घेऊन 1000 रुपये बिल त्या डॉक्टरकडे नेऊन देतो. कोणतं पाहिजे तुम्हाला? आणि म्हणून ज्यामध्ये आहात ना त्यामध्ये समाधानी राहा. ते 200 जर असेल ना तर तुमच्या कुटुंबात आजार देखील नसेल, पण ते 2000 आले ना, 1800 2000 2200 4000 रुपये बिल आल्याशिवाय सोडित नाही. आणि म्हणून या ठिकाणी जिवंत देवाची उपासना करीत असताना, सत्य देवाची उपासना करीत असताना सत्यतेने, खऱ्यापणाने आणि जिवंतपणेच करायची. आणि या शरीराने जीवाने नाही तर आत्म्याने जिवंतपणे, आत्मा आमचं जिवंत पाहिजे. हे शरीर जरी गेलं आणि हे मातीच होणार आहे, परंतु आमचा आत्मा ताजा पाहिजे. आता आमचा आत्मा तगडा पाहिजे. आमचा आत्मा सत्य स्वीकारणारा पाहिजे, सत्य गोष्टीला साथ देणारा पाहिजे. आणि पुढे लिहिता येतो, सनातन राजा आहे तो काही एक दिवसाचा नाही. हे बाकीचे आले, सलमोन राजा आला, दावीद राजा आला, आणखीन किती किती राजे आले. हे आले आणि गेले. ज्यांना त्यांना त्यांच्या याच्याप्रमाणे परमेश्वराने त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे. परंतु हा सनातन राजा आहे. याच्या पूर्वी ना राजा झाला आणि याच्या पूर्वी होणार नाही, कारण तो सनातन आहे. अनेक राजे आले परंतु गेले, परंतु एकच राजा आला, तो माझा प्रभू येशू ख्रिस्त. त्याला घालण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांना वाटलं 3 दिवस आता राजा बुडाला, पण माझा राजा तिसऱ्या दिवशी पुन्हा एक वार मृत्यूवर विजय मिळून महाप्रतापी ठरला. आणि तो देव सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होती. त्यांनी नुसता क्रोध जरी दाखवला, पृथ्वी हालायला सुरुवात होती. आणि त्याच्या कोपामुळे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. त्याचा एकदा का कोप सुरू झाला, त्याचा कोप सुरू झाला का अख्खे राष्ट्र जरी जमिनीवर आले आणि खाली डोकन वर पाय जरी घातले आणि पैशाचे बंडल जरी ओतले, तर त्याच्या क्रोधाला, त्याच्या याला कुणी शमू शकणार नाही. त्याचं ताजं उदाहरण आज आम्ही 6-7 महिने झालं झेलितो. छोटासा नॉर्मल, पण त्यांनी असं काही धुमाकूळ घातला ना ऑल वर्ल्ड मध्ये, सगळ्यांच्या बत्त्या लागल्या. लोक पैसे फेकून द्यायला लागले. अहो काही ठिकाणी अशी परिस्थिती झाली, लोक मढ्यांना, हे प्रेतांना स्पर्श करण्याचा अधिकार नाही, काहीच नाही. त्याचा क्रोध काय एकदा भडकला, त्याचा एकदा का त्यांनी सपाटा चालू केला, त्याच्या क्रोधापुढे कुणी टिकू शकत नाही. सुंदर असं उदाहरण आहे. फारो राजाच्या वेळेस त्यांनी अनेक वेळेस फारो राजा आणि त्या लोकांना सांगितलं, देवाच्या सेवकाचं त्यांनी त्या ठिकाणी सांगत होता की माझ्या प्रिय देवाच्या प्रिय लोकांना सोडून दे, पण तो फारो राजा कठीण झाला. आणि मग त्या ठिकाणी शेवटची जी मृत्यूची पीडा दिली, त्यावेळेस ज्यांच्या दाराला रक्त लावलं होतं त्या कोकऱ्याचं, ते लोक वाचले. पण तू ज्यांच्या दाराला नव्हतं ना, त्यांना कोणी वाचू शकलं नाही. इव्हन त्या फारो राजाचा मुलगा सुद्धा वाचला राजवाड्यामध्ये, तो देखील त्याला काही करू शकला नाही. मंत्रीन संत्रीन भिंत्रीन काय असते ना, सगळे गायब झाले. परमेश्वरचा क्रोध ज्यावेळेस येईल, त्या परमेश्वरच्या क्रोधाला कुठलं साधन असं नाही जगातलं की ते माग फिरू शकतं. आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि 10 मध्ये आम्ही पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी देखील आम्ही यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 1 या ठिकाणी आम्ही आणखी रेफरन्स पाहूया. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 1. यरूशलेमेच्या गल्ल्यातून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खात्री करून घ्या. तिच्या चौकामध्ये शोध करा. कोणी धर्माने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन. आज जर परमेश्वराने नुसतं यरूशलेम साठीच नाही हे वचन, आज संपूर्ण जगासाठी आहे. सगळ्या चव्हाट्यावर जाऊन पहा, चेक करा, तपासा. कुणी धार्मिक व्यक्ती, सत्याने वागणारी व्यक्ती समजतोय का? आणि जर पातळ घडलेला आहे तर तो म्हणतो की मी त्याला क्षमा करण्यास तयार आहे. पण सापडत असलं तर बघा.
आणि म्हणून प्रिय या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर तुम्हाला आणि मला शोधत आहे, परमेश्वर तुम्हाला आणि मला सापडीत आहे. आणि आम्ही म्हणूया, होय प्रभू येशू, मी पातक केलेलं आहे, मी तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पातक केलेलं आहे. आणि ज्या सत्यामध्ये मला समर्पित व्हायला पाहिजे होतं त्यामध्ये न होता मी आज या जगाच्या खेली खुशाली मिळवण्यासाठी आज मी माझं जीवन संपूर्ण दुष्कर्मामध्ये घातलेलं आहे. तुझ्या आज्ञा विधी नियम तोडून टाकलेला आहे. मी पणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशरकी, लबाडकीमध्ये माझं जीवन गेलेलं आहे. दुसऱ्यांना लुटण्यामध्ये माझं जीवन गेलेलं आहे. दुसऱ्यांना थापा मारण्यामध्ये माझं जीवन गेलेलं आहे. खोटं बोलून माझा संसार चालवण्यामध्ये जीवन गेलेलं आहे. खोटं बोलून माझा व्यवसाय मिळवण्यामध्ये जीवन गेलेलं आहे. एकमेकाला टोप्या घालून आज मला इतकी मोठी टोपी घातली का माझी टोपी कुणीच काढी नाही. म्हणा परमेश्वरला आग्रहाने तो परमेश्वर, जर तुम्ही सत्य प्रकट केलं तर तो सत्य परमेश्वर आहे, तो कधी न बदलणार आहे. तो जबान जर दिली तर दिली, आमेन म्हणजे आमेन. आणि आज जर तुम्ही आणि मी जर त्याच्या समोर जर आलो तर निश्चित अर्थाने तो आम्हाला क्षमा करील आणि निश्चित अर्थाने आम्हाला तो माफ देखील करील आणि आम्हाला त्याच्या सत्यामध्ये तो घेऊन जाईल. आणि म्हणून आम्ही पाहतो या ठिकाणी यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 आणि 1 मध्ये तो म्हणतो, कुणी आहे का असं पहा, चौकामध्ये जा, त्या शहरामध्ये फिरा, गल्ल्या गुल्ल्याने जा, सगळा एरिया पहा. आज संपूर्ण जगामध्ये बरेच असे कमी लोक आहेत की ते सत्याच्या शोधामध्ये आहेत. बऱ्याच लोकांना कमी मार्ग सापडलेला आहे. तुम्ही म्हणणार पाळक साहेब असं नाही, भरपूर चर्चा आमच्या मोठाली आहेत. आमच्या मिनिस्ट्रीमध्ये जवळजवळ 1000, 5-5, 10-10, 1-1 लाख, 70-70, 80-80 हजाराची मंडळी आमची. ती नरक राज्याकडे जाणारी आहे. नरक राज्याकडे जाणारी, अधोलोकाकडे जाणारी आहे. कारण जर स्पष्टरित्या जर पाहिलं तर देवाच्या वचनावर आधारित जर तुम्ही जीवन जगत आहात, त्याला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 15 मध्ये सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाची मंडळी, याच्यामध्ये कसं राहावं हे जर तुम्हाला समजत आहे आणि हे गोष्टी असून जर तुमच्या आणि माझ्यामध्ये सत्य नाही, आम्ही असत्य आहोत, आम्ही दुष्टपणा करत आहोत, आम्ही खोटं बोलत आहोत, आम्ही लोकांना लुटीत आहोत, आम्हाला काय काय कुटाने करीत आहोत, आमची जीभ तर धनुष्यासारखी इतकी माग ओढितो ना लुटण्यासाठी, वा 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 काय निशाणा धरितो आम्ही. आणि मग तुमची मंडळी केवढी असू द्या, बायबल मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, हे छोट्या कळपा, हे लहान कळपा भिवू नको. कारण परमेश्वराला माहिती आहे का छोटा कळप, लहान कळप, थोडकेच लोक तिकडे जाणार आहेत. आणि जो मोठा मॉब चाललेला आहे ना, तो अरुंद रस्त्यानी हा डायरेक्ट तिकडं एंड त्यांचा तिकडच. आणि जो छोटा रस्ता आहे ना, काटे कुसाळे, सत्य, निंदा, नालस्ती, जे काही गरिबी हरिबी जे काही आमच्या जीवनामध्ये चालू आहे, स्थितीमध्ये जे काही प्रसंग येतील ना, त्याच्याकडे जाणारे लोक कमी आहेत. आणि म्हणून म्हटलं हे लहान कळपा भिवू नको. कारण मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनामध्ये मी मागील भागामध्ये देखील आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमाग 5000, 3000, 4000 काहीचे आकडे नाहीत, एवढे लोक यायची, एवढी मोठी मंडळी. तारण पावले किती, बोटावर मोजण्यासारखी. असंच आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, गुमान करू नका खूप मोठ्या मंडळीचा. मी खूप मोठ्या मंडळीचा याजक आहे, मी खूप मोठी मंडळी माझ्या ताब्यात आहे, मी त्याचा कोऑर्डिनेटर आहे, माझ्याच हातात आहे त्यांना पगार कशी द्यायची, माझ्याच हातात आहे फॉरेनचा फंड कसा दाबायचा. ते तिकडे निस्तरून सगळं जेवढं दाबलं ना तिकडं तुम्हाला दाबून चेपूनच मिळणार. तुम्हाला जर समजा तुम्ही फुलारून जर दिलेला असलं ना तर तुम्हाला दाबूनच मिळणार. त्याच्यामध्ये मी पण आलेलो आहे. तर माझ्याकडे अशा काही गोष्टी आहेत तर परमेश्वर तर मला दाबू दाबू नाही, त्याच्या उभा राहून देईन, प्रेस करू देईन, मशीन मध्ये घालून प्रेस करून माझ्यावर 10-15 पट त्या आठव्यात भरीन. कारण मला जर समजलं आहे आणि मी तीच जर काशी करतोय, मला जर समजलंय सत्यामध्ये चालायचं आणि मी जर खोटं बोलत आहे, मला जर सांगितलेलं आहे की सत्य लोकांना प्रकट कर आणि माझ्या लाभासाठी मी जर डुप्लिकेटपणा लोकांना प्रकट करत आहे वचनाला धरून, ते पण तर मला दाबूच मारणार. तुम्हाला कसं आहे ते आता मला नाही सांगता येणार, पण जर माझ्याकडून जर चूक झाली म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं की विश्वासणाऱ्या भावांना आणि बहिणींना थोडका वेळ राहिलेला आहे. आम्ही सत्यामध्ये समर्पित होणं खूप गरजेचं आहे. अध्याय क्रमांक यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 23 आम्ही पाहूया, कारण आमचा वेळ देखील होत आलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहूया यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 23. 28. त्यास असे सांगा,
तेच असे सांगा आपला देव परमेश्वर आपला देव परमेश्वर याचा शब्द ऐकत नाही यांचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत व नाही. शिक्षेला मान्य होत नाही. ते हेच राष्ट्र ते आहे. हेच राष्ट्र आहे. सत्य नष्ट झाले आहे. सत्य नष्ट झाले आहे. हे त्यांच्या मुखातून हे त्यांच्या मुखातून नाहीसे झाले आहे. नाहीसे झालेले आहे. वाचूया प्रिय यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 28. त्यास असे सांग आपला देव परमेश्वर याचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत नाही. ते हेच राष्ट्र आहे. सत्य नष्ट झाले आहे. हे त्यांच्या मुखातून नाहीसे झाले आहे. राष्ट्रामधून सत्यच गायब झाले. सत्य शब्दाची डिक्शनरी मधून नावच काढले. आम्ही जगामध्ये जगत म्हणतो ना, नाही नाही नाही, निगेटिव्ह थिंकिंग नाही करायची. जीवन जगत असताना नाही म्हणायचं नाही. अनेक लोक म्हणतात माझ्या डिक्शनरी मध्ये नाही शब्दच नाही. सगळं काय यस ओय. लुटण्यासाठी नाही नाहीत ना हो, स्वीकारण्यासाठी हा आहे का? पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की यांच्या डिक्शनरी मध्ये सत्य शब्दच नाही राहिला. सापडानाच, चुकून सुद्धा सापडाना. आणि जर प्रिय सत्य आमच्याकडे नाही तर याचा अर्थ परमेश्वर आमच्या जवळ नाही, परमेश्वर आमच्याबरोबर नाही, परमेश्वर आमच्या समवेत नाही. नुसतं म्हणायचं नाही माझा प्रभू माझ्यासाठी इमॅन्युएल, माझ्या सानिध्य देव. अरे तुझ्या सानिध्य देवन सगळा तुझा सत्यानाश झाला. आतापर्यंत एक सुद्धा सत्य तुमच्या जीवनामध्ये नाही. माझा देव म्हणजे तुम्ही वरून देवाची देखील निंदा करत आहात. सत्य तर नाहीतच नाही, खरंपणा नाही तर नाही, धार्मिकता नाहीच तर नाही. एक तर नामधारी तर नामधारी वरून शेजोरी करतात. आमचा देव, आमचा प्रभू, आमच्या सानिध्यात असणारा. आणि जातो दारूच्या दुकानामध्ये, प्रभू पण त्याच्या तिकडून आल्यानंतर घरी बायकोला पोरांना झोपटायला पण त्यांचा प्रभू त्यांच्याबरोबर असतो. हाणामारी करताना कधी कधी म्हणतात प्रेज लॉर्ड. अहो काय चाललंय काय? परमेश्वरचं वचन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सत्यच गायब झाले. सत्य लोक स्वीकारीनात. या जगाच्या रहाटीमध्ये जीवन जगत असताना इतके काही पागल झालेत, इतके काही भंगरी झालेत, इतके काही कामातून गेलेत की त्यांनी जीवन जगायचं कसं हे सोडून दिलंय. प्राणी मात्र व्यवस्थित जीवन जगत आहेत. सध्याचं कंडिशन. बरेच लोक म्हणतात ते जनावर आहेत, जनावराला काही समजत आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे जनावर आमच्यापेक्षा जरा बरी आहेत, खूप चांगले. त्यांच्या जंगलावर एवढं अतिक्रमण केलंय तरी अजून एवढे सगळे जंगलातले लोक प्राणी काय याच्यात घुसले नाही. कारण आमच्या देवाने त्यांना तिथं दाबून ठेवलंय. देवाचा क्रोध भडकला आणि देवाने जर का नुसतं असं केलं. त्याचं सुंदर असं उदाहरण आहे, देवाचा सेवक आलिशाला काही मुलांनी त्या गावामध्ये चिडवलं आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे, थोडासा देवाचा क्रोध वाढला आणि जंगलामधून इतके अस्वली आले ना, कार्यक्रमच करून टाकला. हो, तो प्राणी चांगले. दुष्टाईच्या काळामध्ये, त्याच्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये, दुष्काळाच्या काळामध्ये एलिया डोंगरात जाऊन बसला, देवाचा सेवक. आणि पक्षापैकी एकाला आवाज दिला कावळ्याला, आणि कावळ्याला सांगितलं जा आणि माझा सेवक त्या ठिकाणी आहे, त्याला पुरव. बरे येत आमच्या सारख्या पाळक लोकांजवळ जर दिली असती ना शिदोरी तर आम्ही डायरेक्ट आमच्या घरीच घेऊन गेलो असतो. डायरेक्ट बिनधास्त वरून सांगितलं असतं प्रॉफिट साहेब आमची गाडी पंक्चर झाली त्याच्यामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही. बस त्याच्या घरचं 8-10 दिवसाचं राशन पाणी मोकळा केलेलं पण याचं लॉकडाऊन मध्ये. आता तरी सुधरा. बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगूशी वाटतात, बोलूशी वाटतात, परंतु शेवटी काय होतं, आपलेच जाताना आपलेच होत. कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि याला एकच गोष्ट की यांनी सत्याला नकार दिला आणि खोटाला वरती काढलं. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, गौरव देईल. आम्ही या भागामध्ये परमेश्वरने आम्हाला ज्या काही गोष्टी शिकवलेल्या आहेत की आम्ही आमच्या शेजाऱ्याबरोबर खरं बोलावं, आमच्या शेजाऱ्याबरोबर सत्यतेने वागावं, आम्ही सत्यासाठी आम्ही प्रबळ व्हावं. कारण परमेश्वर सत्य देव आहे. परमेश्वर सगळ्यांचा न्याय करणारा परमेश्वर आहे. परमेश्वरची शपथ वाहताना देखील सत्याने वाहिली पाहिजे. एक तर शपथ वाहूच नका. शपथ वाहणं म्हणजे वचन देणं, करार करणं, अनभाग करणं, आश्वासन देणं, विश्वास ठेवायस कारणीभूत वातावरण निर्माण करणं. पण ते सत्याने, केसानी गळा कापू नका. कारण चव्हाट्यावर सत्य अडखळून पडलंय.
आज आम्हाला चव्हाट्यावर नजर मारायची आहे. जितक्यांना सत्य मिळाले ना त्यांनी सत्याचा प्रसार करा. त्याच्यानंतर आम्ही आणखीन काही गोष्ट पाहिलेली होती सत्याच्या मार्फत. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये पुन्हा एक वार आपण सत्य भाग 7 मध्ये देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव वचनाच्या माध्यमातून करणार आहोत. पण पुन्हा एक वार सर्व लाईव्ह फेसबुक मधील या ठिकाणी लाईव्ह असणारे सर्व देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आणि यानंतर पाहणारे, शेअरिंग करणारे आणि त्याच्यानंतर विशेष करून या वचनाच्या माध्यमातून सत्य स्वीकारणाऱ्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्त असो, सत्यामध्ये चालणाऱ्या प्रिय भावा बहीण, आई वडील यांच्याच बरोबर परमेश्वर राहो, यांना सद्बुद्धी देवो आणि तारणाच्या दिवशी म्हणजे न्यायाच्या दिवशी यांना परमेश्वर मी विनंती करतो आणि आपणही विनंती करूया की जे परमेश्वरच्या सानिध्यात आहेत ना त्यांना परमेश्वराने त्यांची आठवण करावी. कारण चोर पण म्हटला तर हे परमेश्वरा तू राजवैभवने येशील ना माझी आठवण कर. आज आम्हाला ती म्हणायची गरज आहे. तरी देखील आमचे काही अंधारातले भाऊ बहीण जे चव्हाट्यावर आहेत ना ज्यांच्याजवळ सत्य नाही पण तो आम्हाला शेवटच्या टोकापर्यंत परमेश्वरचं सत्य लोकांपर्यंत प्रकट करणं ही आमची कामगिरी जर आहे तर निश्चित अर्थाने आम्ही सत्याने मनोभावाने योहान 4:23 प्रमाणे आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची आराधना करावी, स्तुती करावी, सेवा करावी आणि त्याच्यामध्ये जीवन जगावं. म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करू. येऊया आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमथोर दयाळू बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून खास करून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व टीम, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार, सर्व सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रिय लेकर आणि जगातले प्रत्येक व्यक्ती जे न्यायस्थानासमोर एक दिवस उभे राहणार आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू येण्याच्या अगोदर पुन्हा एक वार तुझं सत्य आम्हाला प्रकट होऊ दे आणि आमच्या सत्यामध्ये आम्ही समर्पित व्हावून इथून पाठीमागचं जीवन जे आम्ही परमेश्वर देव तुला न आवडणारे जिंकलो असतं आजच्या दिवसापासून सत्यामध्ये तू आम्हाला समर्पित कर आणि येत्या दिवसामध्ये तू आमची आठवण कर. जे आजारी आहे, जे बंधनात आहे, जे जोखणात आहे, जे टेन्शन, ताण, दबाव, सर्व प्रकारची गरिबी, सर्व प्रकारची आर्थिक परिस्थिती ज्या ज्या काही प्रॉब्लेम मध्ये आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यस समायला प्रत्येकाच्या नावाप्रमाणे गरजेप्रमाणे त्यांना हवे असणाऱ्या गरजेप्रमाणे प्रभू येशूच्या नावात तृप्त कर आणि याद्वारे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव करून घे. सर्व आदर गौरव तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. थँक यू.